सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण. आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि पहिलाच सामना विजय आणि स्ट्राईकला बॅटर असेल. पहिला चेंडू चांगला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी कड घेऊन चेंडू मात्र गलीच्या माध्यमातून थर्डमॅनकडे सरकताना पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे रोखू शकणार नाही. आता मात्र अडवलंय आणि त्यापूर्वी मात्र या 2 रन्सचं सहज कंप्लीट. 2 धावांनी खातं उघडतोय बॅटर. टीमचं खातं उघडलं गेलं. जे हनुमान क्रीडांगण सरवलीच्या या मैदानावर कित्येक मेगा इव्हेंट कमिंग सून, न भूतो न भविष्यती असा एक मेगा इव्हेंट आपण पाहणार आहोत. मामा चषक 2024. ग्रामीण एक गाव एक गट, पालघर, ठाणे, रायगड. त्यानंतर शेवटच्या दिवशी अल्पेशदादा ऑल इंडिया ओपनचे संघसुद्धा आपण पाहणार आहोत. चांगल्या चेंडूची हाताळणी. 4 षटकाचे सामने आहेत. भिवंडी 40+ संघटनेच्या माध्यमातून मान्यता प्राप्त ही टुर्नामेंट. बॅटर सज्ज होताना जयेश. याच पात्र हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक शेल ड्रॉप. कबीर होता चांगला क्षेत्ररक्षक म्हणजे ज्याची ओळख आहे आणि त्यापूर्वी मात्र एकच सिंगल सहज कंप्लीट करतोय जयेश. व्यक्तिगत 3 या धावसंख्येवर आणि टीमची धावसंख्या 3. आमचे गुरुनाथ दादा खूप अफाट मेहनत सातत्याने पाहतोय आपण अष्टविनायक क्रिकेट संघाच्या माध्यमातून. विजय सज्ज होताना खेळण्यासाठी तो क्षेत्ररक्षण कायम आहे. राऊंड द विकेट. यावेळेस पात्र टर्न केले चेंडूला पाहतोय आपण. स्क्वेअर लेगकडे डीपमध्ये चेंडू ठेवला होते आणि अतिघाई संकटात नाही पण सुरक्षित पॉपिंग मध्ये पोहोचतोय. विजय आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना. आता मात्र बिनबाद 4. धीमी आणि संत सुरुवात. नाणेफेक गमावल्यानंतर पाहतोय आपण गावठी वडगर हा संघ. जयदादा जर म्हटलं नो डाऊट वडगर गावाचं खूप मोठं नेतृत्व आणि एक आदर्श व्यक्तिमत्व. फ्रंटला येऊन टर्न केलंय. मनगटी फटका होता. दिमागाचा वापर केलाय आणि अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. पायगाव आणि टेंबोली दोन्ही टीमचं आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम आपलं मनपूर्वक स्वागत आहे अष्टविनायक 40+ संघाच्या माध्यमातून. स्वर्गीय विनायक स्मृती चषक 2023 मध्ये या स्पर्धा पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग परफेक्ट नव्हती. बॅक टू द बॉलर क्षेत्ररक्षण स्वतः फील्ड करतोय. कुठली धाव नाही आहे. अप्रतिम षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण. इथं मात्र निश्चित अष्टविनायक 40+ संघ जर म्हटलं या संघाचे सर्वेसर्वा माजी सरपंच ठाकूरपाडा गावचं खूप मोठं नेतृत्व आदरणीय शिवनाजी ठाकरे साहेब. आणि तसे जर पाहतोय की आपण सातत्याने टीमच्या सोबत असताना सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती आणि टीमचे एक चांगले ऑलराऊंडर विजेंद्र काशीनाथ ठाकरे साहेब. आणि या टीमला नेहमीच खूप मोठं सपोर्ट करणारे ज्याच्या नावाने ही स्पर्धा आहे मित्रांनो त्याचे बंधू आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व ठाकूरपाडा गावाचे उद्योगपती माजी रिटायर्ड BMC कर्मचारी सन्माननीय उलन काशीनाथ ठाकरे साहेब. आणि जे खेळाडू पाहतोय आपण हे तर आहेत त्यामध्ये खूप मोठं सपोर्ट करणाऱ्या या कमिटीला कोच या टीमचे आदरणीय किशन गोपाल ठाकरे साहेब. कर्णधार पाहतोय संतोष ठाकरे. उपकर्णधार गुरुनाथ ठाकरे. तसेच जे खेळाडू आहेत त्यामध्ये कबीर ठाकरे, दत्तात्रय, मधुकर ठाकरे, गणेश ठाकरे, वीरेंद्र ठाकरे, संजय ठाकरे, विष्णू ठाकरे, विश्वनाथ ठाकरे, भगवान ठाकरे, संदेश ठाकरे, किरण ठाकरे, गणेश तरे, सोमनाथ ठाकरे, जयहिंद ठाकरे, जयहिंद तरे, श्रीनाथ ठाकरे, जयवंत ठाकरे, राजू ठाकरे, हरेश ठाकरे आणि शांताराम भोईर म्हणजे सर्वांचे लाडके मामा. या सर्व संघाच्या माध्यमातून हा क्रिकेट 40+ला एक लाजेल शोभेल अशी मेजवानी पाहतोय आपण. सतत 4था दिवस आणि स्पर्धेचा हा शेवटचा दिवस. वाटते श्यामदादा अजून वंचित आहे. मैदानाच्या बाहेरच आहे आणि यावर्षी अंगामध्ये मला तर वाटते
किंवा 2 टुर्नामेंट खेळले असेल. गोलंदाज सज्ज होताना परत मारा करण्यासाठी केशव पाटील. हा फटका पाहतोय आपण ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त आणि फक्त एकच सिंगल या चेंडूवर इथं मात्र प्राप्त करेल. एक धावेने इथं मात्र मोठी धावसंख्या उभी करू शकणार नाही. वलगड संघ तुम्हाला जर 50च्या जवळपास जायचं असेल तर चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. हिट रो 40+ ऐकणार आहे विद्यमान अध्यक्ष पाहतोय आपण. आणि या बॉलिंगसाठी आता मात्र विकेट हॅट्रिक जर साजरी केली. नेहमीच मी अल्पेदादा एकच सांगतोय, ठाकूरपाडा गावचा राजा माणूस दिलदार माणूस जो कोणी असेल तो कबीरदादा ठाकरे. 500 रुपयाचं नाही तर 1000 रुपयाचा रोख रक्कम हवेत आहे. प्रयत्न चांगला केला होता पण चेंडू मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला. हा खणखणीत चौकार. टुर्नामेंटला आठवण येते DJ हर्षल दादाची. त्या प्रकारे माईक सिस्टीम आहे त्यांची. सन्माननीय समाजसेवक ठाकूरपाडा गावाचे एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि अष्टविनायक 40+ टीमचे खेळाडू भगवानदादा ठाकरे साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना. वेलकम दादा. आयोजक आपणच आहेत तरी आपलं स्वागत आहे या सकाळच्या सत्रामध्ये. गोलंदाज केशव सज्ज होताना विजयच्या बॅटमधून हा मोठा प्रहार पण यावेळेस क्षेत्ररक्षक सज्ज आहे. स्वीकारले चांगलं झेल. महेंद्र सुपर झेल आणि पहिला बॅटर होतोय फेल. सरवली गावाचे एक चांगलं व्यक्तिमत्व राम पाटील साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी अष्टविनायक क्रिकेट क्लब 40+ टीमच्या माध्यमातून सरवलीपाडा ठाकूरपाडा ग्रामपंचायत सर्व आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन निसंकोचपणे बसायचं आहे. तसेच आदरणीय 40+ खेळाडू आदरणीय रवींद्र चौधरी साहेबांना सुद्धा विनंती असेल की दादा या आपण व्यासपीठावर. चांगला फटका पाहिला आपण. खराब क्षेत्ररक्षण कबीर यांच्या माध्यमातून प्रयत्न चांगला होता. या चौकाने मात्र अल्पेदादा धावफलक पुढे सरकतोय. विकेटसुद्धा पडलं त्यानंतरच्या चेंडूवर. 2/10 केशव पाटीलला मिळणारी पहिली विकेट आहे. सज्ज होताना गोलंदाज यास पात्र. हा फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. त्या दरम्यान मात्र एक सिंगल सहज कंप्लीट करताना राजू. नो डाऊट सातत्याने कित्येक वर्षापासून या खेळाडूला मी पाहतोय हवी तशी संघाची स्थिती बघून फटकेबाजी करणारा. आज अष्टविनायक ग्रामीण रेग्युलरचा संघाचा सामनासुद्धा माणकुलीच्या ऐतिहासिक मैदानावर आज आपण पाहणार आहोत. बंबम सुभाष ठाकरे अँड कंपनीला. खूप मोठं व्यक्तिमत्व. ग्रुप ग्रामपंचायत जर विचार केला आपण ठाकूरपाडा सरवली आणि खास आकर्षण जर राहिलं तर नो डाऊट उपतालुका प्रमुख ज्यांच्या माध्यमातून चांगलं नेतृत्व पाहायला मिळतंय असे आमचे एकच दादा ते म्हणजे श्यामदादा चौधरी साहेब. यांचं मी म्हणतो की सामाजिक कार्यक्रम असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा गावाचा कुठलाही विकासाचा कार्य असो निसंकोचपणे गावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. असे आमचे आदर्शयुक्त खूप एक व्यक्तिमत्व असे श्यामदादा चौधरी साहेब यांना सुद्धा आपण व्यासपीठावर पाहू शकता. सज्ज होताना लाईन कुठे हे चेक करतील पंच निश्चित. नो डाऊट दोन्ही हात समांतरिषित वाईटचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र धावफलकावर 13. हरिभक्त परायण आदरणीय अर्जुनजी चौधरी महाराजांचं आगमन झालेलं आहे. आणि मी विनंती करेन आयोजकाच्या माध्यमातून की दादा आपण व्यासपीठावर याच्या दरम्यान परत एक अतिरिक्त चेंडू वाईट चेंडूचा मारा ज्यादा आता मात्र षटकामध्ये पाहायला मिळतोय. केशव पाटील आता मात्र लांबलचक षटक टाकण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळतोय. नो डाऊट अजून कित्येक व्यक्तिमत्व चांगले आहेत आणि आयुष्यामध्ये माणूस
जन्माला आला पण काही घेऊन जाणार नाही आहे, त्याच्यासाठी प्रेमानं वागा, प्रेमानं एकच आम्ही समालोचनाच्या माध्यमातून सांगतो. असे आमचे खूप एक मोठे व्यक्तिमत्व, नो डाऊट शिवसेनेचं खणखण नेतृत्व असे हिंदर मामा पाटील हे सुद्धा व्यासपीठावर. ओ यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तयार होतोय, स्वीकारलंय खेळ आणि समाप्त होतोय. इथं मात्र एक चांगला बॅटर राजू, या बॅटरचा खेळ होतोय समाप्त. कॅप्टन आणि टेंबोली टीमचा कॅप्टन विनंतीशील की आपण लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. टॉससाठी आपण सज्ज राहायचं आहे. गुणलेखक नो डाऊट ज्याच्या माध्यमातून 40+ एक नवी कलाटणी मिळाली आणि पूर्ण व्यवहार ज्यांच्याकडे सोपवले जाते. हे बघा विश्वास किती मोठा आहे अल्पेदादा यांच्यावर. कारण की बरेचसे असे घडतात अल्पेदादा, पण जर विचार केला आपण नो डाऊट या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी लाख मुलाचं सहकार्य केलेलं आहे, खास व्यक्तिगत पारितोषिक आपण पाहतोय. मॅन मॅचची सुंदर ट्रॉफी आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे, नो डाऊट मेडलच्या स्वरूपात मी नेहमी सांगतो आमचे गुरुदादा ठाकरे जर म्हटलं ते एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यानंतर जी ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे यतीजी ठाकरे, आपल्या पिताश्रीच्या स्मार्ट जी टुर्नामेंट आयोजित करतात अश्विनी ठाकूरपाडा, आणि यतीश ठाकरे यांचं खूप लाख मुलाचं सहकार्य सातत्याने मिळतोय. प्लेअर ऑफ द डे हा एक सुद्धा चांगला बक्षीस आहे. आणि ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे ते आदरणीय आमच्यासोबतच आहेत, राजा माणूस ठाकूरपाडा गावाचा, ते म्हणजे कबीरजी ठाकरे साहेब. वेलकम. विशाल व्हॉइस ऑफ भिवंडी, एक युवा समालोचक, नो डाऊट खूप चांगलं समालोचन सातत्याने आपण ऐकायला मिळतोय. उत्कृष्ट फलंदाजची आम्हाला स्पॉन्सर केली आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि एक चांगलं नेतृत्व असे आमचे आदरणीय दत्तात्रय साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचं मी धन्यवाद करतोय. कट करण्याचा प्रयत्न होता, चेन्नई बॅटचा संपर्क होत नाही योग्य. कबीर जर म्हटलं खूप मोठं नाव आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज जर पाहिला आपण दत्तात्रय साहेबांनी ट्रॉफी यांच्या माध्यमातून हा चौकार आलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चौकाराने मात्र धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती 17. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत विशाल स्वागत आहे आपलं. याच पाता उकडण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट टायमिंग करता आला नाही या फटक्याला. स्कोरले कडे डीपमध्ये चेंडू फंबलिंग पाहायला मिळालं आणि हा वयसुद्धा आहे 40+ जर म्हटलं तर असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 18, 20 धावा झाल्या, 19 धावा. सॉरी माझ्याकडून चुकी झाली, स्कोररकडून नाही. कबीर सज्ज होताना 19. आणि जिथं सातत्याने हे सांगतो की माझी चुकी नाही आहे, थोडंसं मिस्टेक पाहायला मिळालं. आणि या 20 धावा होते अल्पेदादा, धावा 20. कारण की दिवसभर इथं आणि नाईटची स्पर्धा जर पाहिली, काल ठीक 4:02 ग्राउंडला झाले होते, तरी पण अल्पेदादाला पाहिलं मी की ठीक आपल्या वेळेनुसार हजर, मेहनत. कबीर सज्ज होताना धावसंख्या 20. फ्लॅटेड चेंडू फ्रंटला येऊन मात्र ड्राईव्ह केलंय हवेत बराच वेळ, पण क्षेत्ररक्षक नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण परत पाहायला मिळालं. महेंद्र पाटील लॉंग अँड बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करतोय. आणि खास जर म्हटलं आपण यजमान संघ आहे, कारण की स्वतःच होम ग्राउंडवर खेळपट्टीचा पुरेपूर अभ्यास आहे, माहिती आहे की चेंडू कशा प्रकारे टर्न होईल हे कबीर पूर्णपणे जाणतोय. कबीर सज्ज होताना
पुढे येऊन हा फटका हवेत आहे. चेंडू खाली आता मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होतोय. ओ हाताला चटका देऊन मात्र चेंडू फरार होणार होता, पण बॅकअप चांगलं. परत एकदा महेंद्र पाटील धावून आलाय आणि या 2 धावेनी टीमची धावसंख्या पुढे सरकते. ती आता मात्र पाहिलं आपण 23. 30 षटक प्रगतीपथावर. चौथा दिवस. पहिल्या दिवसापासून जर आपण आवाज ऐकला होतं, मेरी आवाज मेरी पहचान एवन जोडी. गोलंदाज सज्ज होताना कबीर चांगला ऑलराऊंडर मारा करतोय. फुल टॉस बनवलं होतं फ्रंटला येऊन आणि इथं मात्र पंचाचा पट आकाशाकडे परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसलाय अजून एक जनुमान सरवली टीमला. धक्का दिलाय ते म्हणजे वडगड टीमच्या बॅटरला. आणि ही ठाकूरपाडा गावाची इवन जोडी. नो डाऊट षटकार किंग दोन्ही आहेत, संजय आणि गणेश. कलात्मक बॅटर आहेत दोन्ही. आणि यावर्षीचा अंगामध्ये जर विजय केला, दोन्हीकडून खराब कामगिरी पाहायला मिळते. हर रोज हीरो नहीं बनते, कभी कभी झिरो से हीरो बनना पड़ता है. वेलकम, सुस्वागतम. आणि खूप मोठं नाव आहे 40+ मध्ये पाहतोय आपण. आणि कबीरदादा नेहमी सातारा हेच सांगतात की आमची जी जोडी आहे भरोशेमंद ती संजय आणि गणेशची. वेलकम गणेशदादा, स्वागत आहे आपलं. अफाट मेहनत या योजनामध्ये सातत्यानं पाहतोय. जवळपास 1.5 महिन्यापासून सुरुवात केली होती आणि एवढं सोपं नाही आहे. तुम्ही कुठलाही कार्यक्रम जर हाती घेताना त्याला पार पाडणं कठीण असतोय. वेलकम गणेशदादा आणि संजय दादा. सज्ज होताना ओ लेट कट सुपर फटका आहे. खाली क्षेत्र पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एकच सिंगल. या एका धावेनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 24. प्रवीण इथं मात्र पाहतोय की एका धावेनी सुरुवात करतोय षटकाची. पहिले चेंडूवर खर्च करतोय 1. गोलंदाज सज्ज होताना ओ यावेळेस पात्र पाहिला पण ऑन द रेसचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट टायमिंग करता आला नाही. या डीप कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि त्या दरम्यान मात्र सहज संधी निर्माण होती एक सिंगल कंप्लीट करण्याची. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय आणि हवी तशी फलकावर धावा आता मात्र येत नाहीये. याचं कारण की अचूक टप्प्यावरचा मारा पाहतोय आपण. गोलंदाज प्रवीण समोर खेळण्यासाठी जयेश सलामीचा बॅटर ड्राईव्ह केले. ऑन ड्राईव्ह दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट. पण चौथे षटक प्रगतीपथावर आहे आणि रामशेठकडे चेंडू सोपवला नाही आहे. सध्या तरी मला दिसते की रामशेठ कुठे फिल्डिंग करतोय. वाटते की या सामन्यामध्ये इनमध्ये नाही आहे. रामशेठ विनंतीशील आयोजकाच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचंय. सफल झाला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचं योग्य मिलन होत नाहीये आणि इथं मात्र एक धावेसाठी संघर्ष करताना पाहतोय आपण. गावदेवी वडगड टीमचे बॅटर्स साईदादाचं आगमन अफाट मेहनत सरपंच चषकमध्ये. यावेळेस पात्र हवेत आहे. स्वीपर कव्हर करे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि अतिशय वेगात जयेश मात्र चांगली बॅटिंग करताना पाहतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सोमनाथ दादा यांच्याकडून थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. धावपळ गडबड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि असे प्रसंग घडतात. आणि 40+चा एकच नारा आहे, आम्ही क्रिकेट का खेळतोय, आमची फिटनेस जपवण्यासाठी. खूप चांगलं हा एक निर्णय म्हणता येईल. कित्येक वर्षापासून पाहतोय आपण सातत्याने खूप आणि फिटनेस टिकवता आपल्या गावासाठी जिद्दीनं क्रिकेट खेळतात. पहिल्या सरपंच चषकमध्ये उत्तम उदाहरण. दोन्ही एकाच गावचे संघ पण काय सामना रंगला होता. शेवटी मात्र दोजिता वही सिकंदर चॅम्पियन बनला होता. सरवली संघ चांगला चेंडू होता. बॅकफुटला जाऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा परत संपर्क होत नाहीये आणि अशा तऱ्हेने पाहतोय की आपण 4 षटकाची समाप्ती आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा पाहतोय आपण
31 आणि 32 धावाचं छोटंसं माफक आव्हान म्हणता येईल. ज्या टीमकडे जितू आहे, ज्या टीमकडे कबीरसारखा डावकरा बॅटर आहे आणि मधल्या फळीमध्ये जर विचार केला आपण मेजर्स आणि आमचे हरिभक्त परायण कबीर बऱ्याच वर्षापासून पाहतो की 12वा कधीतरी एंडमध्ये येईल ही अपेक्षा करूया आपण. तर चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस करण्यासाठी यायचे आहे. वेलकम शाखा प्रमुख ठाकूरपाडा आणि अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे खूप मोठे खेळाडू म्हणजेच बॅटर सागर ठाकरे यांचं व्यासपीठाकडे आगमन होताना सुस्वागतम सुस्वागतम. सागरदादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. आता नुकतंच 2 दिवसापूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्याहून आलेले आमचे पंच भाऊ पाटील, इनकी तो कहानी अलग ही है, अंदाज अपना अपना. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. अभी नहीं तो कभी नहीं थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता BTC लाईव्हच्या माध्यमातून. आणि दिवसेंदिवस खूप मोठी प्रगती करताना रोहन तरे अँड वरुण ग्रेट ऑपरेटर. आणि आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत व्हॉइस ऑफ भिवंडी युवा समालोचक आमचे मित्र विशालजी पाटील. ओर टू द टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. टॉससाठी आम्ही व्यासपीठावरनं आमंत्रित करतो शिवसेनेचे उपतालुका प्रमुख श्यामदादा चौधरी साहेब आणि त्यांच्या समेत सुभाजी ठाकरे साहेब. आपण टॉस बॉक्समध्ये आपला शुभ हस्ते पंडितजी चौधरी साहेबांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील या. मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आजच्या दिवसामधला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय काशीनाथ बालू ठाकरे. टॉस बॉक्समध्ये नाणेफेकी केली जाईल. आमच्या समेत जोडले जातील 2 कॅप्टन. टीम टेंबिवली विपक्ष न्यू मिलन पायगाव. असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि मधुकर दादा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. दादा या आपण सुद्धा खूप चांगले एक डावकुरे बॅटर टॉसकडे. आणि जाऊया आपण विशाल यांच्याकडे. येस थँक्यू सो मच. आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक देखील आमच्या समेत जोडले गेलेत. आजच्या दिवसामधला दुसरा सामना कॉल असेल टेंबिवलीचा. मागणी आहे टेंबिवलीच्या कॅप्टनची. हेड आणि टेल. हेड अशी मागणी आणि टेल आला म्हणजे टॉस जिंकल्या पायगावने. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. टॉस सर्वप्रथम जिंकला पण निर्णय विचारण्या अगोदर एक गोष्ट नक्कीच विचारेन. या सीझनमध्ये आत्तापर्यंत जितक्याही स्पर्धा केले कसा परफॉर्मन्स राहिला? आत्तापर्यंत मला वाटतं चाचणी आणि आम्ही इथेच एक स्पर्धा खेळलो सरवली गावाची. खूप चांगलं आयोजन होतं आणि ह्या स्पर्धेचं पण आयोजन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. कारण ठाकूरपाडा संघ नेहमीच आयोजनाच्या बाबतीत मी त्यांचं इथे असू दे किंवा त्यांच्या होम ग्राउंडवर असू दे नेहमी त्यांचं आयोजन खूप उत्कृष्ट असतं. त्याबद्दल मी त्यांना प्रथम दाद देतो. आणि निर्णयाचं म्हणाल तर आम्ही आत्ता टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतो आहे. आणि आमच्या टीमच्या परफॉर्मन्सबद्दल तर आम्ही खरोखर आमच्या टीमला साजेशी कामगिरी करू शकलो नाही आहे, पण आज आम्ही ती करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. आणि शेवटचा प्रश्न आज विचारेन की आज गोलंदाजी क्रम नेहमी तोच असतो तोच असेल की काहीशी टीममध्ये चेंजेस आणि कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? टीममध्ये चेंजेस आहेत. 1-2 चेंजेस केलेले आहेत आम्ही आज. 2 बॅट्समन नवीन वाढवलेले आहेत आणि गोलंदाजाचा क्रम आम्ही त्यांच्या फलंदाजी पाहून करणार आहोत आणि त्यांना आम्ही 30-35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक टीम पायगाव. टॉस दरम्यान गमावलाय, आता फलंदाजी करावी लागणार आहे. बट जर नाणेफेकीचा निर्णय तुमच्या बाजूने आला असता तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. बट आता फलंदाजी करावी लागणार आहे. दिगंबर पाटील असं चांगले फलंदाज तुमच्या टीममध्ये देखील आहेत. सो कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि फलंदाजी क्रम या मॅचसाठी कशा प्रकारे आहे? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि बॅटिंगमध्ये कोणाकडून अपेक्षा असतील? आहे दिगंबर आहे, जैन नांदुरकर आहे. आणि शेवटचा प्रश्न आज असेल, ज्याप्रमाणे या स्पर्धेसाठी मेहनत घेतली गेली अष्टविनायक ठाकूरपाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून, काय म्हणू इच्छिणार या स्पर्धेविषयी? चांगलं असं आयोजन आहे. मागेच इथेच खेळलो त्याचप्रमाणे आता पण आयोजन तसंच एकदम व्यवस्थित आयोजन आहे.
खेळायला मजा येईल. सो बेस्ट ऑफ लक टीम टेबिवली. नाणेफेकी इथनं कंप्लीट झाली. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम न्यू मिलम पायगावने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद. थँक्यू सो मच सुनीलजी पवार सर. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल पुन्हा एकदा स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2023 मध्ये. कपाल केशरी गंध मा शिवरायांचा छंद, मुखामध्ये फक्त एकच नामघोष जगदंबा जगदंबा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतीनाथ हिवार माणासा मुजरा व तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांना या विशाल पाटीलचा जय शिवराय. सामन्याला आता आपण सुरुवात करणार आहोत. पहिलं सत्र आपण बघितलं. रन्स बनवल्या गेल्या तब्बल 31-32 धाब्यांचं लक्ष. समालोचन कक्षामध्ये सुनीलजी पवार सरांचा आपण गोड आवाज ऐकला आणि ॲज ऑफिशियल स्कोरर नो डाऊट अगदी 40+ जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत आणि 40+ नव्हे तर ऑल ओव्हर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये येस टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये दिग्गज स्पर्धा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांना पाहत असता. आमचे असे अल्पेशजी गायकवाड सर. पहिलाच बॉल लोबो फुलटॉस होता. सरळ बॅटने अगदी स्ट्रोक खेळलेत. एक सिंगल इथनं घेतली जाईल. लक्ष अगदी बघितलं गेलं तर 32 धाब्यांचं लक्ष आहे. 4 षटकांचा सामना. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर सारे प्रेक्षक देखील आमच्या समेत जोडले गेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण एकंदरीत सरवली संघ त्यांच्या होम ग्राउंडवरती खेळतोय. कशा प्रकारे त्यांचा खेळ असेल ते देखील अगदी पाहण्यायोग्य. लॉफ्टेड फटका इनफिल्डच्या वरनं उडवायचं होतं. बॉल अवेमध्ये आहे. कव्हरेजचे फिल्डर एका मोमेंटला इंटरेस्टेड वाटले. जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. 32 धावा बनवण्यासाठी खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर जास्त रिस्क घेण्याची आवश्यकता नाही. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. येस सोमनाथ चौधरी सारखे फलंदाज डगआउटमध्ये बसलेले आहेत. अगदी मॉर्निंग सेशनपासून ते तयारी करत आहेत. त्यांची देखील फलंदाजी प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडेल. धावफडक आता 3 वरती आहे. फुल टॉस टाकला आडव्या बॅटने खाली क्षेत्र. बेनिफिट नक्कीच फलंदाजाला मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. फुल टॉस होता आणि पूर्णपणे फायदा घेतला गेला फलंदाजाच्या माध्यमातून. महेंद्र पाटील एक चांगला फलंदाज आणि चांगली सुरुवात देखील करून देतो आपल्या संघाला. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरला मिसफिल्ड. त्याचा फायदा पुन्हा एकदा आता फलंदाजांना मिळेल. 2 धावा कंप्लीट होतील. तिसरीसाठी परतणार नाही आहेत. 2च असतील. बघा 32 धाब्यांच्या चेजमध्ये आता आपण म्हणू शकतो टीम सरवली एक मजबूत पोझिशनमध्ये आहे. कारण 9 धावा धावफलकावरती आहेत. कोणत्याही प्रकारे विकेट गेली नाही आहे. बट त्याच पलीकडे आता वडगड संघासमोर प्रश्न निर्माण झाले असतील की विकेट आता कोणत्या माध्यमातून येईल. कारण 32 जर डिफेंड करायचे आहेत तर विकेट काढावी लागेल. आणि आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघितलं की ज्या ग्रामीण 40+ असो किंवा रेग्युलर असो फॉर्मॅटमधल्या स्पर्धा असतात. नॉकआउट टुर्नामेंट असते. पुढे जर जायचं असेल तर प्रत्येकी मॅच जिंकणं गरजेचं. पण यावेळेस फटका बघा. जबरदस्त फटका. स्टेप आउट होऊन अगदी लॉंग ऑनला भेदलं. एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अडीच यावर्षी सुद्धा वेट करावं लागेल. पण नक्कीच जर पुढच्या वर्षी आपण आशा करूया की अष्टविनायक 40+ टीममध्ये राजू नावाचा हा खेळाडू येईल. वेलकम राजू. आपण यायचं व्यासपीठावर. स्वागत आहे आपलं. चार धावा आणखीन. धावफलक आता
13 धावा धाव फलकावरती. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण मित्रांनो पाहताय स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2023. आज दादा आमच्यामध्ये नाही आहेत, बट त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतात. ते म्हटलं जातं ना, मराव्या पडती कीर्ती रूपी उरावे. आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. आणि ईश्वर चरणी हीच प्रार्थना आपण करूया की त्यांच्या आत्मेला चिरशांती लाभो. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल दरम्यान इनफिल्ड मध्ये आहे, फिल्डिंग दरम्यान चांगली राहिली. 2 धावा पुन्हा एकदा इथनं कंप्लीट केल्या जातील. सरवली संघाचा हा दमदार आगाज आपल्याला पाहायला मिळतो, कारण पहिला षटक आता इथनं कंप्लीट पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या. 15 धावा, एक दमदार सुरुवात. आणि इथनं जर समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडू शिल्लक आणि आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी 17 धावांची. पण जिथं सोपं समीकरण आहे याचं कारण पाहिलं पण विशाल की पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे एक चांगली जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. आणि त्याच बळावर मी उल्लेख केला होता विशाल की आपल्याच होम ग्राउंडवर खेळताना पुरेपूर मैदानाचा अभ्यास आहे. कशा प्रकारे फटके खेळायचे, चेंडू कसा टर्न होईल आणि त्या चेंडूला कुठं पाठवायचं आहे हे पूर्णपणे अभ्यास आहे. म्हणून ऐकून जर विचार केला आपण, परिस्थितीचा आढावा जर घेतला, एक चांगली दमदार सुरुवात. व्यासपीठावर पाहू शकता आपण उपतालुका प्रमुख आणि एक खूप मोठं नेतृत्व सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेब आणि त्याचे पिताश्री. नुकतंच आम्हाला माहिती मिळाली की पहिले सरपंच या ग्रामपंचायतचे. आणि काय फिटनेस आहे बाबांची पाहतोय आपण. सन्माननीय लक्ष्मण चौधरी साहेब, त्यांच्या समेत राम पाटील साहेब, एक खूप चांगले खेळाडू. BJPचे एक चांगले नेते किशोरजी चौधरी साहेब आणि सर्वांचे लाडके म्हणजेच हिंदरमामा पाटील, षटकार किंग ऑफ भिवंडी, कित्येक मैदाने गाजवली असे बुमबुम सुभाष ठाकरे, अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आणि चांगले बॅटर्स शाखा प्रमुख ठाकूरपाडा सागरजी ठाकरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पाहतोय आपण दत्ता तरेसाहेब आणि तसेच पंडित पाटील साहेब हे सुद्धा पाहतोय. मागच्या लाईनमध्ये जर विचार केला आपण, नो डाऊट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. पाहतोय मित्रांनो या स्पर्धेचे सर्व आणि विशाल तुम्ही उल्लेख केला होता की दादाच्या नावाने जी स्पर्धा आहे त्याची सर्वात लहान बंधू भाऊ कसे असावे याचे एक उत्तम उदाहरण पेश करताना विजेंद्र ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असा स्वागत आहे. कारण की या स्पर्धेचे आपण सर्व आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. येस, हार्दिक स्वागत असेल दादांचं. मागच्या दिशेने जाऊया. दरम्यान एक सिंगल रन आपण बघितली, धाव फळक जाऊन पोहोचला दरम्यान आता 16 वरती. बघा वारंवार फिल्डिंगमध्ये देखील आता मिस्टेक्स होत आहेत. बघा प्रथमतः जेव्हा फलंदाजी करत होते रन्स कुठे ना कुठे मी म्हणे 10 ते 12 कमी बनवल्या. आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 15 धावा देखील आल्या होत्या. चांगली सुरुवात होती. आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये देखील फलंदाजी आता चांगली होत आहे. ज्याप्रमाणे पवार सरांनी उल्लेख केला, स्पर्धेचे आमचे सर्व मुख्य आयोजक श्रीमान विजेंद्रजी ठाकरे साहेबांचे देखील शुभागमन झालं या सकाळच्या सत्रामध्ये. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत. आडव्या बॅटने फटका खेळलेत, बॉल हवेमध्ये, कॅच पकडली जाईल का, फिल्डर पोहोचतायत. बघा जर वारंवार तुम्ही एक मिस्टेक्स करत राहाल ना, बघा जीवनामध्ये मिस्टेक्स सर्वांच्या माध्यमातून होतात, चुका सर्वांच्या माध्यमातून होतात. बट खरा व्यक्ती तोच की जो चुकीमधनं शिकतो आणि तिला सुधारणा त्याच्यामध्ये आणतो. बट इथनं सुधारणा होत नाहीयेत. आणखीन एक कॅच ड्रॉप, धाव फळक आता 1 धावेच्या मदतीने 19 वरती. आणि विशाल पाहतो की ज्या क्षेत्ररक्षण लागोपाठ 3 झेल सोडले त्यासाठी सुद्धा आमचे दानशूर राजा म्हणजे ठाकूरपाडा गावचा राजा माणूस यांना मी उल्लेख करतोय, कबीरजी ठाकरे यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये देण्यात येईल. क्या बात आहे. 3 कॅचेस सोडल्यानंतर हा बक्षीस आलेला आहे. आणि कबीरजी ठाकरे साहेब म्हटलं गेलं तर नो डाऊट एक फार मोठं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती नेहमीच अफाट प्रेम. आणि हे प्राईज त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे, हरकत नाही आहे. कॅचेस ड्रॉप झाल्या, प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न करत राहा. धाव फळक आता 2 धावेच्या मदतीने पुढे जातो 22 वरती. आणि आता मात्र सुवर्ण संधी असेल. क्षेत्ररक्षकाचं नाव काय आहे? महेश साठी 1 झेल जर सोडला तर आता मात्र तब्बल अजून 500 रुपये.
पाहावं लागेल. लाईन खराब, अतिरिक्त रन निर्माणीतनं मिळेल. या 2 धावा कंप्लीट होतील. 1+1 अशा 2 धावा धाव फळक 2 धावांच्या मदतीने आता 24 वरती. आणि समीकरण आता फार सोपं झालं, कारण इथनं हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल फक्त 8 धावांची. बघा कॅश प्राईज आणखीन वाढवलं जातं. आणखीन एक कॅच सोडली तर आणखीन 500 दिले जातील. बॉल हवेमध्ये लॉंग ऑफला फिल्डर मिस्टेक होणार नाहीये. सफलता मिळेल. हा पहिला धक्का लागतोय टीम जनमान सरवली क्रिकेट संघाला. फलकावरती 8 धावेंची आवश्यकता, फक्त 8 धावेंची आवश्यकता. फार चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. स्पेशली महेंद्र पाटील यांचा उल्लेख आपण करूया. हरिदास चौधरी यांना जास्त काही करता आलेलं नाही आहे. 3 धावेंवरती ते आता बाद झाले. पहिला धक्का देखील लागला. क्रमांक 3 वरती उमेश येतो. आणि महेशसाठी आता मात्र निश्चित कबीरदादा ठाकरे जर कॉमेंट्री बॉक्समध्ये असले तर बक्षिसाचा वर्षाव असते. जर झेड सोडला महेश दादानी परत एकदा तर रोख रक्कम 500 रुपये. बघा 8 धावेंची आवश्यकता आहे. आणि आता मात्र जिंकायला 8 पाहिजेत. आणि 2 षटकार जर मारले तर 500 रुपये. 24 धावा धावफलकावरती आहेत. चोवीस धावा झालेत. 8 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी सरवली टीमला. चांगलं प्रदर्शन पाहतोय आपण आपल्या होम ग्राउंडवर. आठ धावेंची आवश्यकता आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. स्कूपचा हा फटका. फायनलिंगला कोणत्या प्रकारे फिल्डर नाही आहे. फिल्डरसाठी आता चेज असेल आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. फार चांगली फलंदाजी आपल्याला या चरणावरती महेंद्र पाटील यांची पाहायला मिळत आहे. आणखीन एक चांगला फटका त्यांच्या बॅटमधनं. 4 धावा मिळतील. धाव फलक आता जाऊन पोहोचला 28 वरती आणि फक्त 4 धावेंची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. विशाल हा जसा फटका पाहिला पण एक तरुणाला शोभेल असा फटका त्याच्या बॅटमधून निघाला. इम्प्रोव्हायझर तिलकरत्न दिलशांची आठवण झाली ज्या प्रकारे फटका खेळला आणि बॅटच्या मधोमध चांगला प्रहार केलं आणि चौकाने मात्र फक्त आणि फक्त आता 4 धावेची आवश्यकता आहे पहिला विजय संपादन करण्यासाठी या स्पर्धेचा जय हनुमान क्रिकेट संघ सरवली टीमला. आडव्या बाटने फटका खेळलेत. फिल्डर आहेत आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. सामना जिंकलाय जय हनुमान क्रिकेट संघ सरवलीने. सो अभिनंदन टीम सरवली अँड हार्ड लक टीम वडगर. मॅन ऑफ द मॅच देऊया आणि या मॅचचा हिरो ठरला टीम सरवलीसाठी. एकंदरीत जवळजवळ 98% रन त्या एका फलंदाजाने बनवल्या. 29 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आउट. सो मॅन ऑफ द मॅच गोज टू महेंद्र पाटील.